Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्डची क्वेश्चन बँक आता आपण बघतोय. तर क्वेश्चन महाराष्ट्र बोर्डने काही प्रश्न दिलेत. ते प्रश्न आपण आता बघणार आहोत की कोणते प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. 100% असं नाही आहे की प्रश्न येतील, पण माझ्या मते एवढे प्रश्न खूप झाले. ह्या प्रश्नांपैकीच तुम्हाला प्रश्न येणार. थोडेसे 1-2 समजा 95% तरी हे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे प्रश्न उत्तरं आलेच पाहिजेत. ठीक आहे, आता आपण इतिहासाचा जो पहिला धडा आहे त्याचे प्रश्न बघूया. पहिला 4 पर्याय दिलेत, त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण? सो उत्तर आहे व्होल्टेयर. व्होल्टेयर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला मायकल फुको. द्वित्ववाद विचार प्रणाली कोणी मांडली? ती ही मांडली जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या टिंबटिंब मूळ इतिहास लेखनाचा एक वेगळी दिशा मिळाली. ॲनल्स प्रणाली. उत्तर आहे ॲनल्स प्रणाली, आणि हे उदयास आलेली फ्रान्समध्ये. वर्ग संघर्षाचा इतिहास मांडला कार्ल मार्क्सने. त्यानंतर इकडे जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला एक चुकीचा कुठला आहे, जोडी कुठली आहे ती ओळखायची. आता इकडे 4 दिलेत. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, रिझन ऑफ हिस्ट्री हे बरोबर आहे. लिओपोल्ड वॉन रँके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हेरोडोटस, द हिस्टॉरिस. त्यानंतर कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑफ मेथड. आता हे चुकीचं आहे. चौथा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. कार्ल मार्क्समध्ये येणार, बरोबर पर्याय येणार कार्ल मार्क्स आणि डास कॅपिटल. रेने डेस्कार्टस, आधुनिक इतिहासाचा जनक. आधुनिक इतिहासाचा जनक आहे व्होल्टेयर. इकडे वरती पण दिलेलं आहे बघा, आधुनिक इतिहासाचा जनक आहे व्होल्टेयर. हेच लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर हे सगळे बाकी बरोबर आहेत. वैज्ञानिक संशोधन प्रायोगिक पद्धती हे बरोबर आहे. आधुनिक इतिहास लेखन शास्त्रशुद्ध पद्धती बरोबर आहे. गॉटिंगन विद्यापीठ इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान हे पहिल्यांदा झालेलं आहे. जर्मनीमध्ये झालं होतं गॉटिंगन विद्यापीठात. त्यानंतर ॲनल्स प्रणाली ब्रिटिश इतिहासकार, तर चुकीचं आहे. ॲनल्स प्रणाली चालू केली फ्रेंच इतिहासकारांनी, फ्रान्समधल्या इतिहासकारांनी. आता इतिहास संशोधनाचा सहाय्यभूत ज्ञान शाखा. इतिहास संशोधनासाठी आपल्याला कोणकोणत्या शाखा मदत करतात, कोणकोणत्या शाखेतून आपल्याला माहिती भेटते? तर इकडे दुसऱ्या पानावरती त्याचं उत्तर दिलेलं आहे. हे लिहायचं बघा, या शाखांपैकी तुम्हाला कोणत्याही 4 शाखा लिहायच्यात. जसं पुरातत्व शाखा, त्यानंतर अभिलेखागार, त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, त्यानंतर भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, यापैकी कोणतेही तुम्ही लिहू शकता 4. त्यानंतर इकडे प्रश्न आहे की युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. इकडे उत्तर वरतीच दिलेलं आहे, तुम्ही कुठलेही 4 लिहू शकता. कार्ल मार्क्स, त्यानंतर रेने डेस्कार्टस, हेरोडोटस, त्यानंतर लिओपोल्ड वॉन रँके, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, यापैकी तुम्ही कोणतेही 4 लिहू शकता. सोपे सोपे ते लिहा. त्यानंतर आता ग्रंथ आणि कोणी लिहिला? द हिस्ट्री लिहिली. ह्या ग्रंथाचे लेखक होते हेरोडोटस. याचं उत्तर तुम्हाला इकडे भेटेल. हेरोडोटसने लिहिला द हिस्टरीज. त्यानंतर रेने डेस्कार्टसने कोणता ग्रंथ लिहिला? डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर डास कॅपिटल लिहिला आहे. डास कॅपिटल लिहिला कार्ल मार्क्सने लिहिला डास कॅपिटल. इकडे दिलेला आहे कार्ल मार्क्स डास कॅपिटल. त्यानंतर मायकल फुकोने लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती आणि वैशिष्ट्य. व्होल्टेयरला आपण बोलतो आधुनिक इतिहासाचा जनक. आधुनिक इतिहासाचा जनक म्हणजे कोण? व्होल्टेयर. इकडे दिलेला आहे. त्यानंतर डॅश स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात. स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात झाली जेव्हा सिमॉन डी बिऑर यांनी लिहायला सुरुवात केलं स्त्रियांबद्दल. मग तुम्हाला लिहायचं सिमॉन डी बिऑर, हा उत्तर आहे. त्यानंतर मायकल फुकोबद्दल आपण बोलू शकतो की इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली मायकल फुकोमुळे. त्यानंतर त्याचं पुस्तक आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्यांनी नवीन संकल्पना मांडली. पुढे 2-3 लाईन तुम्ही अजून लिहू शकता. त्यानंतर डॅश वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला कार्ल मार्क्सने. वर्गात 2 वर्गांमध्ये संघर्ष चालू असतो याबद्दल त्यांनी लिहिलं, व वर्ग संघर्षात निर्माण होतो हे लिहिलं कार्ल मार्क्सने. तो सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडला. आता इकडे उत्तर दिलेलं आहे बघा. ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली इकडे दिलेलं आहे. हे जे दिलेलं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर ॲनल्स प्रणालीबद्दल पण एक वेगळा तक्ता आहे, तो तुम्हाला वेगळा पॅरेग्राफ आहे, तो तुम्हाला वेगळा पॅरेग्राफ लिहायचा आहे. पूर्ण पॅरेग्राफ लिहायचा आहे. जेवढं दिलेलं आहे सगळं लिहायचं आहे. त्यानंतर इतिहासकार म्हणजे कोण त्याबद्दल बघा इकडे दिलेलं आहे. दुसऱ्या पानावरती जर तुम्ही गेलात तर इकडे त्याचं उत्तर आहे.
हां, इतिहासाचा अभ्यास करणारा इतिहासकार याबद्दल इकडे दिलेलं आहे बघा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. हे सगळं झालं, हे लिहायची गरज नाही, इथून लिहा. अशी मांडणी, इतिहासाची मांडणी करण्याचे लेखापद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. या प्रकारचे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. मग हे 2 लाईन पुढे अजून तुम्ही लिहू शकता. जसं अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि त्याचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळाच्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. असे 4 पॉईंट तुम्ही बनवून लिहू शकता. 2 मार्कासाठी 4 पॉईंट तुम्हाला कमीत कमी लिहायला लागतात. त्यानंतर रेने डेस्कार्टसबद्दल डायरेक्ट इकडे दिलेलं आहे, डायरेक्ट पॅरेग्राफ दिलेला आहे, तो तुम्हाला पूर्ण लिहायचा आहे. रेने डेस्कार्टसबद्दल हे 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे. त्यांनी पुस्तक कुठलं लिहिलं, त्याचं म्हणणं काय होतं, तो काय बोलत होता की कागदपत्र, जे ऐतिहासिक कागदपत्र भेटतात त्याची विश्वासार्हता आपण तपासून पाहिली पाहिजे की ते कागद बरोबर आहेत का खोटे आहेत ते आपण तपासून पाहिलं पाहिजे. हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा रेने डेस्कार्टसबद्दल. 4 पॉईंट कमीत कमी आले पाहिजेत. त्यानंतर पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. कारण सांगायचं आहे. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे अवलंबन शक्य नसते. आता इतिहासामध्ये आपण विज्ञानासारखा अभ्यास करू शकत नाही. हे सुरुवातीला बघा याचं दिलेलं आहे उत्तर, की इतिहासामध्ये विज्ञानामध्ये कसं असतं की आपण जे लॅबोरेटरीमध्ये लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये आपण वारंवार प्रयोग करू शकतो आणि ते जे पण आपण गोष्ट प्रयोग करतो त्याचा आपण सिद्ध करू शकतो की हे चुकीचं आहे की हे खरं आहे. पण इतिहासामध्ये तसं नसतं. इतिहासामध्ये जे घटना आहेत त्या घडून गेलेल्या असतात. परत आपण तशा घटना आपण त्या समोर आणू शकत नाही कारण त्या आधीच झालेल्या आहेत. मग त्याचा अभ्यास करण्यासाठी पद्धत वेगळी असते. मी इकडे दिलेलं आहे बघा. वैज्ञानिक ज्ञानशाखेमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंबन केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भात सर्वकालन व सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंबन करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. हे 2 पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचे. 3 मार्कासाठी मला वाटतं 3 मार्कासाठी हे प्रश्न येतात. मग 6 पॉईंट तरी कमीत कमी तुम्हाला लिहायला लागतील. स्त्रियांच्या आयुष्याचे निगडीत विविध पैलूंवर विचार करणे संशोधन सुरू झाले कारण स्त्रियांबद्दल पण लिहिलं गेलं. मग स्त्रीवादी इतिहास आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं. इकडे दिलेला आहे स्त्रीवादी इतिहास. हे मी तुम्हाला वरून उत्तर सांगतोय, म्हणजे मला जे मेन पॉईंट्स आहेत ते सांगतोय. तुमच्याकडे जर उत्तरं असतील तर ते फॉलो करा. मी सांगतोय ते करू नका. मी फक्त तुम्हाला काय पॉईंट झाले पाहिजे ते सांगतोय. ठीक आहे. स्त्रीवादी लेखनामधून तुम्ही लिहू शकता त्याचं उत्तर. फुको यांनी लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. मायकल फुकोचं काय म्हणणं होतं हे इकडे दिलेलं आहे. हे लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्याकडे प्रश्न उत्तर असतील तर ते लिहा. वोल्टॅर यास आधुनिक इतिहासाचे जनक म्हटले जाते. आता वोल्टॅरचं काय म्हणणं होतं की इतिहासामध्ये जर इतिहास जर तुम्हाला लिहायचा असेल मग फक्त राजाबद्दल त्याच्या युद्धांबद्दल लिहिणं हे बरोबर नाही आहे. आपण वेगवेगळ्या पैलूंबद्दल लिहिलं पाहिजे. जसं व्यापार कसा होता त्या काळी, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, त्यानंतर मानवाच्या सर्वांगीण विचार व्हायला हवा इतिहास लिहिताना, असं वोल्टॅरनी मांडलं. म्हणजे हा आधुनिक इतिहास आहे. आधुनिक पद्धतीने जसा इतिहास लिहिला गेला ते सुरुवात वोल्टॅरने केली. म्हणून वोल्टॅरला आपण आधुनिक इतिहासाचा जनक असं म्हणतो. वर उतारा दिलेला आहे. उतार्यावरून आपल्याला प्रश्नांचे उत्तरं सोडवायचे. ठीक आहे. हा उतारा मी आता वाचत नाही आहे. प्रश्न बघूया. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली? आता आपण जर इकडे बघितलं मेसोपोटामियातील सुमेर संस्कृतीमध्ये नोंदी घेतल्या गेल्या. त्यानंतर ऐतिहासिक नोंदी करण्याची परंपरा सुमेर संस्कृतीत झाली. ती होती मेसोपोटामियामध्ये. त्यानंतर सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहेत? ते आहेत लुअर या संग्रहालयात. लुअर हे जे फ्रान्समध्ये जगप्रसिद्ध संग्रहालय आहे तिकडे आहे. त्यानंतर शिलालेख हे इतिहासातील साधन कसे ठरते यावर तुमचे मतं व्यक्त करा. तर शिलालेख म्हणजे काय? एक दगड असतं त्यावरती काही ना काहीतरी लिहिलेलं असतं. ठीक आहे. मग ते जे आपण वाचतो जेव्हा त्याचा अभ्यास करतो की काय लिहिलं आहे, ते वाचून आपल्याला इतिहासामध्ये जे घडलेल्या घटना आहे त्या घटनांबद्दल माहिती भेटते. ओके. आता इकडे एक शिलालेख सापडलेला आहे. शिलालेख जे लुअर म्युझियममध्ये ठेवलेला आहे, लुअर संग्रहालयामध्ये जे ठेवलेलं आहे
त्या शिलालेखावरून आपल्याला समजतं की दोन राज्यांमध्ये युद्ध झालं होतं. म्हणजे काय, आपण जे शिलालेख बघून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो. म्हणजे शिलालेख सुद्धा हे इतिहास संशोधनाचे साधन ठरू शकतात. तर पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स याचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा. आता कार्ल मार्क्स याचा वर्ग संघर्ष, तर कार्ल मार्क्सचं मानणं काय होतं की जगामध्ये दोन वर्ग असतात. एक वर्ग असतो त्याच्याकडे सर्व संपत्ती असते, सर्व साधन असतात, आणि दुसरा जो असतो त्याच्याकडे काही साधन नसतात, ते अवलंबून असतात. मग त्या दोन वर्गांमध्येच नेहमी संघर्ष सुरू असतो. मग ह्या संघर्षाचा इतिहास म्हणजे काय, हा जो संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजेच इतिहास. दोन ज्या वर्गांमध्ये संघर्ष चालू आहे, मग वर्ग संघर्ष, दोन वर्गांमध्ये संघर्ष चालू असतो, असं कार्ल मार्क्सनी मांडलं. हे कार्ल मार्क्सबद्दल तुम्हाला जर 4 मार्काचा प्रश्न येतो तर तुम्हाला पूर्ण हे कार्ल मार्क्सबद्दल दिलेलं आहे ते सगळं लिहायचं. कमीत कमी 8 पॉईंट तरी आले पाहिजेत. 8 पॉईंट जर नसतील तर पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला लिहायला लागेल. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्य कोणती. आता आधुनिक इतिहास इथे 4 तुम्हाला इकडे दिलेले आहेत पॉईंट, ते 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे. इकडे बघा, हे आधुनिक इतिहास लेखन 1 2 3 4 हे 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. स्त्रीवादी म्हणजे काय, स्त्रियांबद्दल लिहिलं गेलं, स्त्रियांच्या इतिहासामध्ये काय महत्त्व आहे ते सगळं लिहिलं गेलं. पहिलं काय, फक्त पुरुष प्रधान व्यवस्था होती, पुरुषांबद्दल लिहिलं गेलं. नंतर स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य, त्यानंतर त्यांचा रोजगार, ट्रेड युनियनमध्ये त्यांचं काम, त्यांच्या आयुष्याचे निगडीत नोकऱ्या, त्यासाठी सर्व लिहिलं गेलं. म्हणजे तुम्हाला हे लिहायचं आहे. हे फक्त मी वरून तुम्हाला पॉईंट सांगतोय. तुम्ही पुस्तकामध्ये किंवा तुमच्या टीचरनी जे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत, तुम्हाला जे उत्तर दिलेले आहेत ते फॉलो करा. फक्त मी सांगतो की उत्तर कुठे तुम्हाला भेटेल आणि कोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत. लिओपोल्ड वॉन रँके यांनी इतिहासाविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. आता लिओपोल्ड वॉन रँके इकडे उत्तर दिलेलं आहे बघा डायरेक्ट. लिओपोल्ड वॉन रँके बद्दल तुम्हाला पूर्ण लिहायचं, सगळं लिहायचं. कसं माहिती आहे का, हे 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्कामध्ये तुम्हाला कमीत कमी 8 पॉईंट, किंवा पुस्तकामध्ये जेवढं दिलेलं आहे 8 पॉईंट नसेल तर पुस्तकामध्ये जेवढे पॉईंट दिले ते सर्व लिहा. याचे महत्त्वाचे याचा काय विचार होता ते लिहा, आणि त्याच्या पुस्तकं कुठली लिहिली ते 2-3 पुस्तकांचे नाव लक्षात ठेवा. जसं इथे दिलेलं आहे बघा, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, हे त्याचे 2 ग्रंथ आहेत, ते लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचं काय मांडणं होतं, दस्तावेज आपण जे घेतो ते पण सांभाळून, त्याचा कागदपत्र आणि दस्तावेज त्याचं कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. की आपण कागदपत्र बघून असं मांडलं नाही पाहिजे की हे कागदपत्र खरे आहेत, त्याचे ते बरोबर आहेत का, त्याची पडताळणी केली पाहिजे, असं सगळं लिओपोल्ड वॉन रँके म्हणाला आहे. मग ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर इतिहास संशोधन पद्धती, इतिहासाची मांडणी करण्याचे टिपे लिहा. आता इतिहास संशोधन पद्धतीबद्दल पहिल्या पानावरती दिलेलं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. यापैकी तुम्हाला हे सर्व पाठ तर होणार नाही, कारण खूप कमी टाईम लागला आहे परीक्षेला, कमी टाईम राहिला आहे परीक्षेला. मग तुम्ही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते फक्त लक्षात ठेवा. ते फक्त लक्षात ठेवून तुम्ही उत्तर लिहू शकता, स्वतःच्या शब्दात पण उत्तर लिहू शकता. ओके. मला आशा आहे की पहिला जो पार्ट आहे तुम्हाला समजला असेल, पहिला जो धडा आहे त्याचे उत्तर तुम्हाला समजले असतील. असेच मी पुढच्या धड्यांचे पण उत्तर किंवा अपलोड करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, आणि अधिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना तिकडे बेल आयकन असेल ती पण प्रेस करा, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन भेटतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.